नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता अर्जुनने सायलीला चॅलेंज केलंय की तू आता तन्वीला बरोबर धडा शिकवायचा, आणि सायलीने सुद्धा चॅलेंज एक्सेप्ट केलंय आणि अर्जुनला हेही सांगितलंय की मी घरात वाद न करता, कोणाचाही मूड खराब न करता प्रियाला बरोबर धडा। मग आता सायलीने चॅलेंज तर एक्सेप्ट केला आहे, पण जिंकायचं असेल तर काहीतरी करावं सुद्धा लागेल। पण मग आता इकडे पूर्णाजी आपण बाहेर जेवायला जाऊया बोलत असताना प्रिया म्हणते की नाही नको, आपण सगळा स्वयंपाक घरीच बनवू। आता अश्विनच्या आवडीचा मेन्यू ठरलेला असतो, कढाई पनीर, जिरा राईस, बुंदीचा रायता, त्याचबरोबर फुलके आणि कोथिंबीर वड्या। आता इकडे सायली ही लगेचच प्रियावरती सगळा स्वयंपाकाचा भार टाकते आणि तिकडनं निघून जाते अर्जुन बरोबर फिरण्यासाठी। तर आता मात्र इकडे प्रियाला कळत नसतं की आता आपण काय करायचं, कारण आपल्याला तर स्वयंपाक काही बनवता येतच नाही, आपण तर कधी किचनमध्ये गेलोच नाही। तर दुसरीकडे आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते की बघा काढला की नाही मी काट्याने काटा। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो नाही नाही, तुम्ही काट्याने काटा काढलेला नाही आहे, तर तुम्ही घरातल्या सगळ्यांचा जीव धोक्यात टाकलेला आहे। त्यावर सायली म्हणते म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो सगळेजण प्रियाच्या हातचं खाणार म्हणजे मग सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागणारच की, काय स्वयंपाक बनवणार आहे ती मुलगी? त्यावर सायली म्हणत असते अहो ती स्वयंपाक बनवणारच नाही, बघा मला माहिती आहे ती पुढची चाल आता काय खेळणार ते। तर दुसरीकडे आता प्रिया हे विचार करत असते की मी काय करू, काहीही झालं तरी मला ह्या अश्विनला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही आहे, कारण जर आता हाही माझ्या बाजूने उरला नाही तर मग मात्र मी काहीच करू शकत नाही। हे एक प्यादं तरी माझ्या खिशात राहायलाच हवं। पण मग जर अश्विनला खुश करायचं असेल तर आज त्याच्या आवडीचा सगळा स्वयंपाक तर बनायलाच हवा, पण तो कसा, कारण मला तर काहीच करता येत नाही। मग आता प्रिया विचार करत असते आपल्याला काय करता येईल। त्यावेळेस तिच्या आता छोट्या मेंदूमध्ये एक फालतू भक्कास आयडिया येते, ती म्हणजे अशी की आपण जवळच्या एखाद्या हॉटेलमधून जेवण मागवायचं। अरे कशाला जवळच्या हॉटेलमधून, आता मगाशी पूर्णाजीच्या हॉटेलमधलं नाव सांगत होती, तिथूनच जेवण मागवायचं आणि सगळ्यांना सांगायचं की आपण बनवलं आहे। तर इकडे आता कल्पना ही विचार करत असते तन्वी अजून जेवण बनवायला आली कशी नाही। इतक्यात त्या ठिकाणी प्रिया येते आणि लगेचच नाटक करायला लागते, चला खूप स्वयंपाक बनवायचा आहे, तुम्हाला सांगू का मी ना खूप एक्सायटेड आहे, मला माझ्या अश्विनसाठी एवढा सगळा स्वयंपाक बनवायचा आहे। कल्पना विचारते तिला तुला झेपेल का बाळा एवढं सगळं करणं एकटीला, मी काही मदत करू का? त्यावर ती सांगते आई अहो असं काय करता, नको तुम्ही काहीच करू नका, मी आहे ना, मी सगळं करेन। आज अश्विनचा वाढदिवस आहे, आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे, आज अश्विनमुळे मी एवढी सुखात आहे, मी आनंदात आहे, त्याच्यामुळे माझ्या आयुष्याला नवीन वळण मिळालं आणि त्याचा वाढदिवस असून मी काही करणार नाही का? तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळा त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवेन। कल्पना म्हणत असते खरंच किती नशीबवान आहे अश्विन की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली, किती विचार करतेस तू माझ्या अश्विनचा, माझी ना कायम हीच इच्छा होती की माझ्या मुलाला तुझ्यासारखीच बायको मिळावी। त्याबरोबर इकडे लगेचच विमल ही विचारायला लागते तन्वीताई मी तुम्हाला काय मदत करू? त्याबरोबर लगेचच विमल ही तन्वीला असं बोलल्याबरोबर तन्वी रागातच विमलला म्हणते मी तुला म्हटलंय का काही कर म्हणून? त्यावर मात्र विमलला वाईट वाटतं आणि विमल गप्प बसते। कल्पना म्हणते अगं ती तुला प्रेमाने विचारत होती ना तन्वी। त्यावर लगेचच आता प्रिया म्हणते नाही नको, मला तुझी काहीच मदत नको आहे, आज अश्विनसाठी सगळा स्वयंपाक मीच बनवणार माझ्या हाताने। त्याबरोबर लगेचच विमल म्हणते ठीक आहे तन्वीताई, जशी तुमची इच्छा, तुम्हाला जर काही मदत लागली तर मला सांगा। त्याबरोबर विमलला लगेचच प्रिया सांगत असते मला तुझी काही मदत लागणार नाही, हो फक्त इतकीच मदत कर, किचनच्या आसपास सुद्धा फिरकू नकोस, आज माझ्या अश्विनचा वाढदिवस आहे, मला त्याच्यासाठी सगळं कसं स्पेशल करायचं आहे। काय मेन्यू ठरला आहे? कढाई पनीर, जिरा राईस, बुंदीचा रायता, फुलके, त्याचबरोबर कोथिंबीर वड्या, सगळं कसं मी अगदी सादर संगीत बनवणार आणि यामध्ये मी आणखीन एक रेसिपीसुद्धा ॲड केली आहे। त्यावर सगळ्यांना प्रश्न पडतो की काय? त्यावर ती सांगते टोमॅटो राईस। असं काय करता? आपल्या अश्विनला टोमॅटो राईस किती आवडतो हे तुम्ही सगळेजण विसरलात का?
मागच्या वेळेस त्या सायलीने टोमॅटो राईस बनवला होता, त्यावेळेस ती म्हणत होती ना, अश्विन भाऊजींना टोमॅटो राईस आवडतो. मग त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पनाला प्रियाचं आणखीनच कौतुक वाटायला लागतं. ती म्हणत असते, बाप रे तन्वी, खरंच ग, तुझ्या लक्षात अश्विनच्या किती छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तरी अजून तर तुमच्या लग्नाला पूर्ण 1 वर्षही झालेलं नाही आहे. चल असो, तू स्वयंपाकाला लाग बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला काही कळत नसेल, काही अडत असेल किंवा काही जमत नसेल तर मला सांग. कारण काय आहे, तुझा स्वयंपाक बनवून होईपर्यंत मी इथेच थांबेन. तुला जर काही मदत लागली किंवा घ्यावीशी वाटली तर मला सांग, कारण एवढा सगळा स्वयंपाक एकटीने करताना तुझी दमछाक होईल ग. त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणायला लागते की नाही आई, अजिबातच नाही. तुम्ही थांबूच नका इथे. तुम्ही जा आणि निवांत तुमच्या खोलीमध्ये आराम करा. आता प्रिया ही कल्पनाला असं सांगत असते, कारण तिला माहीत असतं की आपण तर जेवण बाहेरून मागवणार आहोत. मग जर ऑर्डर आली आणि कल्पना इथे असली तर सगळी गडबड होऊन जाईल. त्यावर कल्पना म्हणते, अगं नाही, नको, मी थांबते ना इथे, तू जा, तू तुझ्या कामाला सुरुवात कर. त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी ह्या विमलला सांगतात, विमल तू एक काम कर, आम्हा दोघींसाठी ना कॉफी घेऊन ये. कित्येक दिवसात मी आणि कल्पनाने गप्पाच मारलेल्या नाही आहेत. त्यावर लगेचच कल्पना म्हणते, हो चालेल पूर्णाई. मग लगेचच आता विमल ही तिकडनं आता त्या दोघींसाठी कॉफी आणायला गेलेली असते. तर आता विमल कॉफी बनवून आणून त्या दोघींना देते. तर इकडे प्रिया आता स्वयंपाक बनवण्याचं नाटक करायला सुरुवात करते, जेणेकरून घरातल्यांना असं वाटलं तर पाहिजे की प्रिया स्वयंपाकघरात राबत होती. तिने कष्ट करून घाम गाळून अश्विनसाठी स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवला. मग काय, आता पहिलं तर प्रिया कणिक मळायला घेते. आता कणिक मळायला घेतल्याबरोबर इकडे प्रिया कणिकात पाणी जास्त घालते, कणिक पातळ होतं. मग प्रिया ते कणिक बारीक झालेलं पुन्हा जरा घट्ट करण्यासाठी पुन्हा त्याच्यामध्ये पीठ घालते. आता पुन्हा कणिक घट्ट होतं. घरातले सगळेजण प्रियाची ही तरा बघत असतात आणि सगळ्यांनाच हसायला तर येत असतं, पण किचनची जी काही नासधूस होत असते ते बघून जरा वाईटही वाटत असतं किचनसाठी. तर आता दुसरीकडे लगेचच प्रिया ही बाहेर येते किचनच्या आणि म्हणायला लागते की बापरे, माझ्या अंगावरती पूर्ण पीठ सांडून गेलेलं आहे. आई, मी पटकन कपडे चेंज करून आले हा. आणि लगेचच ती तिच्या बेडरूममध्ये येते आणि बेडरूममध्ये येऊन ती पटकन एका हॉटेलमधून जेवण मागवायला लागते. आता ते रेस्टॉरंट नवीन घराच्या बाजूला जे उघडलेलं असतं तिथलंच असतं. आता प्रिया ही ऑर्डर प्लेस करत असते. 3 बुंदी रायते, 4 प्लेट टोमॅटो राईस, 2 प्लेट जिरा राईस, फुलके, त्याचबरोबर कोथिंबीर वड्या, 6 प्लेट. आता तिने खूप सगळा स्वयंपाक बाहेरून मागवलेला असतो. तिने खरं तर मुद्दाम खूप जेवण मागवलेलं असतं, जेणेकरून सगळ्यांना वाटायला की हिने किती स्वयंपाक बनवला आहे बिचारीने. मग ती बाहेर येते आणि म्हणते, आई मी काय म्हणते, तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत आराम करा ना. त्यावर लगेचच कल्पना म्हणते, अगं नाही, नको, खरंच मला वाटतं की तुला मदतीची गरज लागेल म्हणून मी इथेच थांबली. त्यावर कल्पनाला लगेचच आता प्रिया म्हणायला लागते की अहो आई, नाही लागणार मला मदतीची गरज, मी कधी फार स्वयंपाकघरात जात नाही ना. त्यावर लगेच प्रताप म्हणतो, कधी जात नाही. त्यावर प्रिया म्हणते, कधीच जात नाही बाबा, पण आज माझ्या अश्विनचा वाढदिवस आहे आणि काही झालं तरी मला त्याच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे. त्यामुळे काहीही झालं तरी, कितीही पसारा झाला तरी मी हे सगळं करेनच. पण तुम्ही जर असाल ना तर मला आणखीन ऑकवर्ड व्हायला होतं हो. एवढा सगळा पसारा केला आहे मी, प्लीज तुम्ही जा ना. पाहिजे तर माझा स्वयंपाक झाला की मी स्वतः तुम्हाला आई हाक मारेन, मग तुम्ही चव करा स्वयंपाकाची. त्यावर लगेचच कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, चला पूर्णाई, मी तुम्हाला तुमच्या खोलीत सोडते. तसंही आता कॉफी झाली आहे मस्त आपली, तुम्ही जरा निवांत पडा. अहो तुम्ही सुद्धा चला बरं, आपल्या खोलीमध्ये जाऊन तुम्हाला काय पेपर वाचायचं आहे तो वाचत बसा. त्याबरोबर प्रतापसुद्धा तिकडनं निघून जातो. आता मात्र इकडे प्रिया चांगलीच खुश झालेली असते. तिला वाटतं की आता माझा रस्ता मोकळा झाला, आता कोणीच इथे येणार नाही आणि मी माझी ऑर्डर पटकन रिसीव करेन. पण तिथे विमल असते. मग प्रिया विमलला सांगते की जा विमल, तू सुद्धा तुझ्या खोलीत जाऊन जरा वेळ आराम कर, तुला ही आरामाची गरज आहे. विमल म्हणते, नाही नाही तन्वीताई, मी ठीक आहे, मी साफसफाई करून घेते हॉलमध्ये तेवढा वेळ. त्याबरोबर लगेचच आता विमलला प्रिया रागाने सांगते, जितकं सांगते तितकं करायचं. खोलीत जायला सांगितलं, आराम कर म्हटलं तर खोलीत जायचं गुपचूप आणि आराम करायला लागायचं, कळलं, चल निघ इकडनं. त्याबरोबर आता मात्र विमलचा नाईलाज होतो आणि ठीक आहे मग तन्वीताई, मी जरा वेळ जाऊन आरामच करते असं म्हणत विमल ही आराम करायला तिकडनं निघून जाते. तर आता इकडे प्रिया विचार करते, काही झालं तरी स्वयंपाकघर तर मला आवरायलाच हवं आणि मग ती आता किचन साफ करायला गेलेली असते. तर दुसरीकडे आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, चला मग मिसेस सायली, आपण निघूया आता.
त्यावर सायली म्हणते कुठे? अर्जुन म्हणतो तुम्हीच म्हणालात ना आपण दोघं फिरायला जातोय. सायली म्हणते खोटं होतं ते सगळं, अजिबात विश्वास ठेवू नका. अहो हे सगळं तर प्रियाची पुढची चाल मला माहीत आहे ना, म्हणून मी केली. त्यावर सायलीला अर्जुन विचारतो कोणती चाल? सायली म्हणते थांबा हो तुम्ही जरा, आगे आगे देखो होता है क्या. सरड्याची धाव शेवटी कुंपणापर्यंतच राहते. अर्जुन विचारतो व्हॉट सरडा कुंपण? त्यावर सायली म्हणते नको नको उगाच म्हणूच नका, त्यापेक्षा बघा पुढे काय घडतंय ते. तर आता प्रिया ही इकडे किचन आवरून घेते. तर आता डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी देण्यासाठी सुभेदारांच्या घरी पोहोचलेला असतो. पण गेटवरतीच सायली आणि अर्जुन त्याला अडवतात. सायली त्याला सांगते की माझ्याकडे द्या डिलिव्हरी. त्यावर तो सांगतो की नाही, डिलिव्हरी तन्वी सुभेदारांना द्यायची आहे. त्यावर सायली सांगते मीच आहे तन्वी, तुम्ही द्या माझ्याकडे ऑर्डर. त्याबरोबर लगेचच आता डिलिव्हरी बॉय सायलीवरती विश्वास ठेवतो आणि तिच्या हातामध्ये ती ऑर्डर देतो. आता तो सायलीला म्हणतो की सही करा. आता तन्वी म्हणून सायली कशी सही करणार? मग लगेचच आता अर्जुन म्हणतो की नाही नको, तू कशाला करतेस सही, मी करतो. आणि मग अर्जुन म्हणतो की तसंही तुम्हाला पार्सल मिळाल्याची सही हवी आहे ना, मी देतो. आणि अर्जुन त्यांना सही देतो, बिल पे करतो आणि तो माणूस तिकडनं निघून जातो. तर आता इकडे प्रियाला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की अजून डिलिव्हरी बॉय आला कसा नाही, कधी येईल. ती विचार करते की येईल नंतर, आला की तसाही मला मेसेज तो करेलच, मी जाऊन जरा पडते. आणि मग प्रिया जरा जाऊन पडते. त्या जराचे डायरेक्ट वाजतात दुपारचे 2. तर दुसरीकडे आता इकडे सायली आणि अर्जुनने ते सगळं जेवण त्यांच्या बेडरूममध्ये आणलेलं असतं. आता सायली म्हणत असते बघाच आता कसली मज्जा येईल ते. प्रिया हे जेवण येईल याच्या आशेवरती बसून राहील आणि जेवण तर येणारच नाही. ऐन टायमावर प्रियाचा पोपट होणार आणि सगळ्यांसमोर सत्य मी उघड करणार. तर दुसरीकडे आता इकडे प्रिया उठून घड्याळ बघते. घड्याळात 2 वाजलेले असतात. ऑर्डर डिलिव्हरी झाल्याचा मेसेज अजूनही आलेला नसतो. प्रियाला वाटतं की अरे हा डिलिव्हरी बॉय कुठे अडकला, कधीपासून नाही आलेला. आणि मग आता प्रिया ही खाली येते. खाली येऊन आता ती विचार करत असते की डिलिव्हरी बॉय आला कसा नाही, कधी येईल. आणि आता ती डिलिव्हरी बॉयचीच वाट बघायला सुरुवात करते. इतक्यात मुद्दामून सायली ही तिला म्हणत असते की अगं अश्विन भाऊजींसाठी गिफ्ट मागवलं होतंच, ते आलं का? त्यावर लगेचच प्रियाला आठवतं की अरे ते गिफ्टसुद्धा आलेलं नाही आहे. मग प्रिया आता ते गिफ्टचं काय करायचं ते बघण्यासाठी तिकडनं खोलीत निघून जाते. तशीच सायली पटापट स्वयंपाकाला लागते. आता सायलीच्या हाताखाली अर्जुन आणि विमलताई दोघंही कामं करायला लागतात. मग काय, सायली आणि विमलताई ह्या दोघीजणी पटापट स्वयंपाक बनवून घेत असतात. तर अर्जुन मात्र तिथे मध्ये लुडबुड करतच असतो. सायली अर्जुनला सांगत असते की अहो नका करू तुम्ही मला मदत, मी माझी कामं करून घेईन. पण अर्जुन थोडीच ऐकतोय, मला माझ्या बायकोला मदत करायची आहे आणि मी करणार, असं म्हणत आता तो एक बायकोला म्हणजेच आपल्या सायलीला मदत करत असतो. आता सगळा स्वयंपाक छान तयार झालेला असतो. स्वयंपाकाचा घमघमाट हा संपूर्ण घरात दरवळायला लागतो. इतक्यात तिकडे कल्पना आणि पूर्णा आजी आलेल्या असतात. आता कल्पना आणि पूर्णा आजी आल्यावर विमल लगेचच त्यांना सांगायला जात असते की सगळा स्वयंपाक सायली, त्याबरोबर लगेच सायली तिला सांगते की स्वयंपाक तयार आहे हे कोणालाच कळता कामा नये विमलताई. आणि मग सायली सगळा स्वयंपाक फ्रीजमध्ये खाली लपवून ठेवते. इकडे मात्र प्रिया ही आता विचार करत असते की कुठे गेलं जेवण, अजून आलं कसं नाही. आणि आता ती हॉलमध्ये येते. तर इतक्यात तिच्या फोनवर मेसेज येतो की तुमची डिलिव्हर झाली आहे. तर आता अश्विनसुद्धा घरी आलेला असतो आणि अश्विन खूप जास्त खुश असतो कारण आज त्याचा वाढदिवस जो असतो. आता कल्पना ही अश्विनला म्हणत असते ये अश्विन, मघापासून आम्ही सगळे तुझीच वाट बघतोय. तुझ्यासाठी ना एक खूप भारी सरप्राईज आहे, चल गेस कर काय सरप्राईज असेल. त्यावर अश्विन म्हणतो माझ्यासाठी सरप्राईज, तू माझ्या आवडीची खीर केली असशील. कल्पना म्हणते नाही चुकलास. अश्विन म्हणतो तू माझ्या आवडीच्या रंगाचा शर्ट आणला असशील. कल्पना म्हणते चुकलास. त्यावर लगेच अश्विन म्हणतो मग डॅडने माझ्यासाठी काहीतरी नवीन घेतलं असेल. त्यावर कल्पना म्हणते चुकलास, ह्या सगळ्यापेक्षाही खूप काहीतरी स्पेशल आज तुझ्यासाठी गिफ्ट आहे. अश्विन म्हणतो मम्मा मला नाही ओळखता येत आहे, प्लीज सांग ना, नको ना सस्पेन्स क्रिएट करू. त्याबरोबर लगेचच पूर्णाजी म्हणते मी सांगते तुला अश्विन, अरे आज तुझ्यासाठी तुझ्या बायकोने म्हणजे तन्वीने सगळा स्वयंपाकाचा घाट घातला. त्याबरोबर हे ऐकून अश्विन खूप जास्त खुश होऊन जातो आणि तो प्रियाला म्हणायला लागतो काय तन्वी, माझ्यासाठी तू एवढा सगळा स्वयंपाक बनवलास? खरंच माझ्यासाठी तू या उन्हातानातून किचनमध्ये घाम गाळत होतीस? त्यावर लगेच प्रिया म्हणायला लागते हो ना अश्विन, अरे मग काय, नवऱ्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे ना.
तर इकडे सायली ही प्रियाला म्हणायला लागते, बरोबर बोलतेस तू तन्वी, अगं नवऱ्यासाठी प्रिया एवढं केलंच पाहिजे आपण, पण मग जर आता एवढा सगळा स्वयंपाक छान बनवलायस तर मग आता स्वतःच्याच हाताने अश्विन भाऊजींना सर्वसुद्धा कर. तेवढंच कसं तुलाही एवढा स्वयंपाक बनवल्याचं समाधान मिळेल गं, म्हणून म्हटलं. आता सायलीची ही आयडिया कल्पना आणि पूर्ण आजीलासुद्धा आवडते. त्याही लगेच प्रियाला म्हणतात की हो कर ना सर्व, तू कर तन्वी. आता मात्र प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, कारण स्वयंपाक तर काहीच नसतो. तर अश्विन हा सुद्धा एक्सायटेड असताना अर्जुन म्हणतो, काय झालं, स्वयंपाक नक्की बनवलायस ना तू, का ऑर्डर केलेला आलेला नाही आहे अजून. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, अर्जुन गप्पा बस, हे बघ तन्वीने ऑर्डर करण्याची काही गरज नाही आहे, ती म्हणाली होती ना तर तिने अश्विनसाठी सगळा स्वयंपाक बनवला असेल. तन्वी जा गं, सगळा स्वयंपाक घेऊन ये आणि दाखवून दे अर्जुनला की तू अश्विनवर किती प्रेम करतेस आणि तू त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवलेस. विमल म्हणते, आता तरी मी मदत करू का तुम्हाला तन्वीताई सगळं जेवण बाहेर आणायला. त्यावर मात्र आता प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात आणि ती कोणाला काहीच उत्तर देत नसते. अश्विन म्हणत असतो, अगं जा ना तन्वी, मी वाट बघते तुझ्या उत्तराची आणि जेवणाची सुद्धा. त्यावर मात्र आता सायली म्हणते, थांबा थांबा थांबा, सगळ्यांनी थांबा, प्रियाचं जेवण मी घेऊन येते. आणि मग सायली पटकन वरती बेडरूममध्ये येते. बेडरूममधनं कढाई पनीर, रायता, त्याचबरोबर जिरा राईस, कोथिंबीर वड्या, फुलके सगळ्याची त्या प्लेटी घेते आणि खाली येते. आता ते जेवण असं पॉलिथिन बॅगमध्ये बघून लगेचच अश्विन विचारतो, पॉलिथिन बॅग. त्यावर अर्जुन म्हणते, हो याच्यातच तुझं जेवण आहे रे अश्विन. त्यावर लगेचच अश्विन म्हणतो, दादा जेवण याच्यात आहे. त्यावर लगेचच आता सायली म्हणते, प्रिया आता तू खरं सांगतेस की मी सांगू. त्यावर मात्र आता प्रिया विचार करते की झाली आता माझी भांडाफोड झाली. तर सायली ही सगळ्यांना सांगते की प्रियाने घरी जेवण बनवलं नाही आहे, तर प्रियाने जेवण बाहेरून मागवलं आहे. आता मात्र प्रियाचा चेहरा हा प्रचंड पडलेला असतो. तर आता लगेचच इकडे घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अर्जुन हा प्रियाला म्हणत असतो की आणखीन काही बोलायचं आहे का तुला प्रिया. त्यावर प्रिया म्हणते की नाही खोटं आहे, मी नाही मागवलं बाहेरून जेवण. त्यावर अर्जुन म्हणतो, होल्ड 1 मिनटं. आणि मग तो त्या डिलिव्हरी बॉयला बोलवतो ज्याने डिलिव्हर केली होती. डिलिव्हरी बॉय येऊन सांगतो की मला ऑर्डर तन्वी सुभेदार मॅडमनेच दिली होती, या काय त्या मॅडम. त्याबरोबर लगेच तो सायलीकडे बोट दाखवतो. प्रिया म्हणते, बघितलं ना, या सायलीनेच केलं हे सगळं, मी म्हटलं होतं ना की मी ऑर्डर नाही केली म्हणून. त्यावर सायली म्हणते, एक मिनटं प्रिया, अगं हे खोटं, मीच त्यांना सांगितलं डिलिव्हरी रिसीव करता यावी यासाठी. तुझा मोबाईल दे. त्यावर प्रिया म्हणते, मी का देऊ, मी नाही देणार. सायली म्हणते, का घाबरतीस कशाला, तू डिलिव्हरी मागवली नव्हतीस ना, मग दे ना मोबाईल. प्रिया मोबाईल देते आणि तिच्या मोबाईलमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की तिने किती जेवण मागवलं आहे. तो मेसेज तसाच असतो. आता मात्र प्रियाचा खरा चेहरा हा सगळ्यांच्या समोर उघड झालेला असतो. मग प्रिया आता ड्रामा करायला लागते की मला तर स्वयंपाक बनवताच येत नाही, पण अश्विनला वाईट वाटू नये, त्याला राग येऊ नये, नाराज तो होऊ नये त्याच्या वाढदिवसादिवशी, म्हणून खरं तर मी हा सगळा प्लॅन केला होता. मला वाटलं नव्हतं की ही सायली इतक्या खालच्या थराला जाईल आणि माझ्या नवऱ्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच दुखवेल. त्यावर अर्जुन म्हणत असतो, माइंड युअर टंग तन्वी, माइंड युअर टंग. मी माझ्या बायकोचा इन्सल्ट टॉलरेट करणार नाही. तिने तुला खालीपणा दाखवण्यासाठी नाही, तर घरातल्यांचे डोळे उघडण्यासाठी हे सगळं केलं आहे, कळलं तुला. मॉम, तुला लय विश्वास होता ना ह्या तन्वीवर, मग शेवटी काय झालं आता. त्याबरोबर मात्र आता कल्पना ही प्रियाकडे रागारागात बघत असते, तर पूर्णाजीसुद्धा बघत असते. सायली आणि अर्जुन वरती त्यांच्या खोलीमध्ये निघून येतात. सायली खूप खुश असते, अर्जुनही खुश असतो. सायली म्हणत असते, मी घेतलेलं चॅलेंज केलं की नाही पूर्ण, जिंकू दाखवलं की नाही, केला की नाही. प्रियाचा मूड खराब. त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो, हो बाबा जिंकलात तुम्ही, मी हरलो. त्यावर सायली म्हणते, एवढ्यावर नाही भागणार माझं. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग आपण असं करू, आपण मस्तपैकी कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊ. त्यावर सायली म्हणते, काय. त्यावर अर्जुन सांगत असतो की हां, आणि येता येता मस्तपैकी आईस्क्रीमसुद्धा आपण खाऊन येऊ, म्हणजे कसं आपण प्रियाला हरवल्याचं समाधानही आपल्याला मिळेल आणि तोंडही गोड होईल. त्यानंतर सायली आणि अर्जुन मस्त फिरायला जात असतात. तर दुसरीकडे आता मात्र प्रियाची चांगलीच गोची झालेली असते आणि ती खोटं बोलली आहे हे सगळ्यांना कळलेलं असतं. तर अश्विन मात्र आता प्रियावरती खूप नाराज झालेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.
तुम्हाला काय वाटतं? सायलीने आता प्रियाला अद्दल घडवण्यासाठी ही जी काही युती रचली आहे ती चांगली आहे की वाईट, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसेच आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर त्याचबरोबर मित्रपरिवारांसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे.